राष्ट्रवादीचे ते अंतर्गत पत्र हे बाहेर आलं कसं, यावरून वाद. रोहित पवारांना पत्र कोणी दिलं याची चौकशी केली जाणार. याआधीच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून झाडाझडती. सुनील तटकरेंकडून आमदार शिवाजी गर्जेंना समज. कार्यकारिणीच्या कागदपत्रात फक्त 2च पदांचा उल्लेख केल्यानं तटकरे नाराज असल्याची चर्चा. माढाच्या अंजनगाव खेलोबा या गावात तणावाची स्थिती. लक्ष्मण हाके बॅरिगेड्सवर उभे राहून झाले आक्रमक, तर घोषणा आणि काही विधानांमुळे कार्यकर्ते आमनेसामने. हाकेंनी आंदोलन तात्काळ थांबवावं, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंजनगावात येतील. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा इशारा. कराच्या चाकणकरांशी फोनवरून 177 वेळा संभाषण. अंजली दमानी यांचा कळबळजनक दावा. तर शिंदे, चंद्रकांत पाटील, शेलारांशीही खरातने फोनवरून चर्चा केल्याचा दावा. नामकरण आवारीची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. आवारे आणि कुटुंबियांच्या नवे 6 बँक खाती, तर सर्व खात्यांवरून आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती. घरात खूप कॅश यायची, सर्व डॅडला माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणात खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातचा एसआयटी चौकशीत मोठा खुलासा. बंधू खरातला सिद्धपुरुष म्हणणारा नामकरण आवारे चौकशीच्या फेऱ्यात. नामकरण आवारीची पोलिसांकडून चौकशी सुरू. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल चौकशी. येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवामुळे महामार्गावर 40 किलोमीटरपर्यंत रांगा. तब्बल 5 तासांपासून वाहतूक विस्कळीत. राणा पाटलांनाही वाहतूक कोंडीचा फटका. मोठी बातमी समोर येते. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा मंदिर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणामध्ये तणावपूर्ण शांतता असून माजी आमदार राजन पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या मध्यस्थीने दोन्ही गटातील आंदोलकांशी चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असून लवकरच सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. तर हा वाद नेमका काय आहे एकदा पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून हा वाद खरं तर निर्माण झालाय. तर अंजनगाव इथे खेलोबा मंदिरासमोर हा पुतळा बसवला त्याला. तर प्रशासनाचा पुतळा तिथून हलवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पुतळा हलवण्याच्या निर्णयानं आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर पुतळा ज्या जागेवर बसवला त्या जागेवरून 2 गटांमध्ये मतभेद सुरू झाले. एक गट पुतळा आहे त्याच जागी राहावा या भूमिकेवर ठाम आहे, तर जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे अशी दुसऱ्या गटाची भूमिका आहे. तिथे पुतळा बसवण्यास दुसऱ्या गटाला विरोध करण्यात येतोय. मोजणीमध्ये तुम्हाला सांगतो, जे मंदिराची जागा आहे म्हणून सांगत होता, तर ती मंदिराची जागा नसून उलट 20 गुंठ्याचं अतिक्रमण झालंय असं समजतं. या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पीडब्ल्यूडीच्या जागेत म्हणजे शासकीय जागेत बसवलेला आहे, कुणाच्याही खाजगी जागेत बसवलेला नाही. तरी पण मुद्दामहून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, या महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्यासाठी, धनगर समाज व मराठा समाजाची दंगल व्हावी हे असा प्रयत्न करत आहे हा लक्ष्मण हाके. या लक्ष्मण हाक्यापासून सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की हा जातीय सलोखा बिघडवण्यासाठी धनगर मराठा समाजाचा वाद लावत आहे, याच्यापासून सावध राहा. आमचं नामोनिशान तुम्हाला मिटवायचंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून काय मानसिकता ही नक्की? म्हणजे आम्ही जगायचं नाही, आम्ही राहायचं नाही. या गावामध्ये 50 ते 60% धनगर समाज आहे. रोज हजारोचा बांधव इथं दर्शनाला येतो. म्हणजे धनगर समाजात दहशत निर्माण करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सन्मानानं योग्य जागेत पावित्र्य राखून स्थलांतरित व्हावा, अन्यथा आम्ही ही जागा सोडणार नाही. जेव्हा देवाभाऊ मुख्यमंत्री असतात तेव्हा महाराष्ट्र अस्थिर आहे असं वातावरण करण्याचा घाणेरडा प्रकार केला जातो.
त्याच्या मुळात कोण आहे तुम्ही जावा. काय कारण आहे हे प्रकार करण्याचा. बर पुतळ्याचं प्रकरण आहे, हजारो लोक येतात कशी, दगडफेक करतात कशी, पोलिसांच्या गाड्यावरती दगडफेक करतात. आणि आमची लोक तर मंदिरात बसून आहेत. मी सातत्यानं फरांडे बाबांच्या संपर्कात आहेत. मंदिरात सगळे बसलेत शांत, पोलीस प्रशासनाला मदत, त्यांचं काही दुमत नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये जी अस्थिरता आहे ती अस्थिरता महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणायची आहे. आणि ह्याच्या पाठीमागं मोठं राजकारण आहे. मोजणीमध्ये तुम्हाला सांगतो, जे मंदिराची जागा आहे म्हणून सांगत होता, तर ती मंदिराची जागा नसून उलट 20 गुंठ्याचं अतिक्रमण झालंय असं समजतं. या छत्रपती माड्यामध्ये अंजन गावामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसवलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी जो वाद निर्माण झालेला आहे, तो वाद धनगर समाज, मराठा समाज बसून गावगाड्यामध्ये सलोखा राहावा म्हणून बसण्यासाठी तयार आहे. परंतु या महाराष्ट्रातील काही जातीवादी, नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बंदोबस्त, त्या हाक्यासारख्या नालायक माणसाचा बंदोबस्त लवकरच सरकारनं करावा. अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील. ची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र जगताप जे आहेत ते आपल्याशी जोडले, उत्पाद जे आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे? सकाळी तणावपूर्ण परिस्थिती होती 2 गटामध्ये, मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगाल? आता सद्यस्थितीमध्ये प्रशासनाने किलोबा मंदिराची मोजणी चालू केली होती, मात्र धनगर बांधव जे आहेत त्यांनी मोजणीला विरोध केलेला आहे. आपण आता पाहू शकता की जे धनगर समाजाचे नेते आहेत, पांडुरंग बनसोडे आहेत, माऊली हळवणार आहेत, त्या प्रशासनाकडे विचारता कक्षा चालू केली. एकंदरीत पांडुरंग बनसोडेंनी नकाशा दाखवला या खिलोबा मंदिराचा, आणि त्याच्या नकाशामध्ये तो रस्ताच आहे, तो नकाशामध्ये या मंदिराच्या ह्याच्यामधनं गेलेला आहे असं दिसतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोजणीची गरज काय अशी चर्चा, त्या चर्चेचा सूर आहे. त्यामुळं मोजणी खोळंबली आहे आणि आता नेमकी मोजणी होणार का, कारण बोलणं झालं होतं त्याप्रमाणे मोजणी होऊन या विषयाचा तोडगा निघणार होता. मात्र येथील त्यांचं म्हणणं आहे की नकाशामध्ये आज जो रोड आहे समोरचा तो दिसतोय. आपल्यासोबत काही जे आंदोलक आहेत आणि त्या आंदोलकांचं म्हणणं आहे की हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये काही गरज नाही. त्यामुळे या मोजणीला या आंदोलकांनी विरोध केला. नक्कीच वीरेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान अंजन गावातील पुतळा वाद आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. पुतळा बसवणाऱ्या व्यक्तींचे पोलिसांकडून इन कॅमेरा जबाब सुरू आहेत. देवस्थानाची जागा असल्यास पुतळा काढून घेणार, तर अंजन गावातील प्रकरण आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. अंजनगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणाऱ्या व्यक्तींचे पोलिसांकडून सध्या जबाब घेतले जात आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देवस्थानाच्या जागेत असेल तर पुतळा काढण्याची तयारी अंजन गावातील शिवभक्तांनी दर्शवली आहे. याबाबत पोलिसांनी इन कॅमेरा जबाब घेतले, त्यामुळे अंजन गावातील प्रकरण शांत होण्याच्या मार्गावर आहे. तर पंढरपूर अंजन गावातील पुतळा वाद प्रकरण जे आहे ते पुतळ्याच्या जागेसंदर्भात तोडगा याबद्दल निघालेला आहे. त्यामुळे दोन्ही गटांसोबत राजन पाटलांनी बैठक घेतली आणि अंजन गावात लवकरच जागेची नोंदणी होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. जर 45 गुंठ्यामध्ये जर शिवाजी महाराजांचा पुतळा येत असेल तर तो काढून आम्ही गट नंबर 815 मध्ये शिफ्ट करतोय. आणि जर 815 मध्ये म्हणजे 14 मध्ये येत नसेल तर हा पुतळा इथून निघणार नाही, असं राजन पाटलाबरोबर चर्चा झाली, अभिजित पाटलाबरोबर चर्चा झाली, SP साहेबांबरोबर चर्चा झाली आहे. त्यामुळं आता हे थोड्या वेळात मार्ग निघण्याची शक्यता आहे.
आदरणीय खासदार साहेबांनी पण SP साहेबांना आदेश दिले होते किंवा बोलले होते, एक विनवणी केली होती, एक विनवणीवाजा सूचना होती की दोन्ही समाजाच्या कोणत्याही मुलांना त्रास न होता, कोणत्याही समाज बांधवांना त्रास न होता प्रशासनाच्या पद्धतीने ह्याच्यावर तोडगा काढा, जेणेकरून तिथली शांतता भंग नाही झाली पाहिजे. आपल्यामुळं त्या दोन समाजात तेढ नाही निर्माण झाली पाहिजे. ह्या पद्धतीने दोन्हीतला तोडगा प्रशासनाने काढावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा. यानंतर बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. रुपाली चाकणकर या अशोक खरात बरोबर गेल्या वर्षभरात जवळपास 177 वेळा बोलल्यात. अशोक खरात याचे त्यांच्या मुलीनंतर सर्वाधिक काळ रुपाली चाकणकर यांच्याशी फोनवरून संभाषण झालंय. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. अंजली दमानिया यांना एका अनोळखी व्यक्तीने अशोक खरातच्या फोनचा CDR पाठवला आणि त्यातून ही माहिती पुढे आली आहे अशी अंजली दमानिया यांनी हे सगळं सांगितलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही अशोक खरातला वर्षभरात 17 वेळा फोन केला होता. त्यामुळे त्यांना ही याबाबत विचारणा केली गेली पाहिजे असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटकेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली. जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते. मला याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही. तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉलबद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सॲप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. तर हे नॉर्मल कॉल जर एवढे केले असतील तर व्हॉट्सॲपही किती झाले असतील याची तर कल्पना पण करवत नाही. तिसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड. आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आता ह्याच्यात, आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे. दरम्यान हा मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलाय. हा सगळा राजकीय डाव आहे.
नाहक बदनाम करायचं. आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे. आणि ती ओळखसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षडयंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. दरम्यान जे गुन्ह्यात संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई होणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी दिली आहे. मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय. म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होत आहेत, ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांना आरोप. जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. म्हणून त्याची चिंता करू नये ना. आता रोज एकच विषय चालू आहे, खरात आणि त्याच्या संबंधित असलेले पुढारी. पुढारी काय असेल, अधिकारी काय असेल, जो त्या पापामध्ये सहभागी असेल सर्वांवर कारवाई ही केली जाणार आहे. म्हणून त्याची चिंता कोणी करू नये. यानंतर वळूयात पुढच्या बातमी.